अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 4 मे शनिवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। अगदी प्रत्येकालाच माहिती असेल की आज आहे वैशाख महिन्यातील वरुथुनी एकादशी। बघा एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। या दिवशी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल आणि ज्या ज्या सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। खरं तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी एकादशीचं व्रत धरलं असेल, बऱ्याच लोकांना कदाचित जमलंही नसेल। बघा एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते आणि इच्छित असणारी प्रत्येक मनोकामना पूर्ण होते। पण बऱ्याच वेळा आपल्याला व्रत करणं शक्य नसते। अशा वेळेस तुम्ही भगवान श्री विष्णूंचं फक्त नामस्मरण जरी केलं, वेळात वेळ काढून जर भगवान श्री विष्णूंची एखादी सेवा जरी केली ना तरी संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ लाभून जाते। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे। रात्री झोपण्यापूर्वी फक्त 21 वेळा हा एक मंत्र म्हणायचा आहे। जो मंत्र जर रात्री झोपण्यापूर्वी आज एकादशीच्या दिवशी तुम्ही म्हटलात तर संपूर्ण व्रताचं फळही लाभेल, इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल, आडलेलं प्रत्येक काम मार्गी लागेल, अखंड भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल। बघा हा भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारा त्यांचा बीज मंत्र आहे। या मंत्राचं 21 वेळा पठण केल्याने तुमच्या आयुष्यात त्याचा चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होईल। प्रत्येक एकादशीला तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही 3 एकादशी, 7 एकादशी, 11 एकादशी असं टप्प्याटप्प्यानेही तुम्ही हे करू शकतात। फक्त एक एकादशीला तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला त्या 24 तासांच्या 48 तासांच्या जो जो अनुभव येईल तो मला या व्हिडिओमध्ये आवर्जून शेअर करा। घरामध्ये काही बाधा असेल, कुणाची नजर लागलेली असेल तर त्यातून मुक्तता होईल। घरात कितीही कर्जाचा डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी होत जाईल। तुमची कितीही कुठली इच्छा असेल, नोकरी लागण्याची असेल, विवाह जुळण्याची असेल तर ती प्रत्येक इच्छा या उपायाने पूर्ण होईल। बघा या उपायाने तुमचं जे गुरुबळ आहे ना ते गुरुबळ देखील मजबूत होईल। आता कुठला मंत्र आहे, कसा म्हणायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवीन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आज रात्री म्हणजे 12च्या आत ही सेवा तुम्हाला करायची। अगदी आत्तापासून 12पर्यंत तुम्ही कधीही ही सेवा केली तरीही चालेल। आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसून करा किंवा मग आपल्या घरात जो उत्तर किंवा ईशान्य भाग असतो त्या दिशेला तुम्ही बसून केला तरीही चालेल। याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तांब्याभर पाणी। एक तांब्या किंवा ग्लासभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आहे। हळद घालत असताना बघा त्या पाण्यामध्ये हळद घालत असताना जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतरच या 3 बोटांनी या चिमटीने अशी त्याच्यामध्ये हळद सोडायची आहे। लक्षात ठेवा जे पाणी घ्याल ते शुद्ध आणि पिण्यायोग्य असावं। जे पाणी पिण्यासाठी उपयुक्त असेल किंवा अत्यंत स्वच्छ असेल असंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे। आता देवघराच्या समोर बसला असाल किंवा घरातील ईशान्य कोपऱ्याला बसला असाल, बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आणि जो काही तांब्या किंवा ग्लास पाण्याचा भरलेला आहे तो आपल्या समोरच ठेवून द्यायचा आहे। याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला तुमचा उजवा हात त्या पाण्यावरती ठेवून द्यायचा आहे। आपला उजवा हात त्या पाण्यावरती ठेवायचा आहे आणि एका वाटीमध्ये पुन्हा एकदा एक चिमूटभर हळद घेऊन तुम्हाला बसायचं आहे। आपला हात त्या याच्यावरती ठेवला असं आपला हात ठेवायचा आणि वाटीमध्ये साईडला एक हळद घ्यायची। आता सगळ्यात पहिले तुम्हाला जे मंत्र सांगतेय हे मंत्र म्हणायचे। बघा हे मंत्र म्हणायचे, या 3 बोटांच्या चिमटीमध्ये हळद घ्यायची, हा हात असा असेल आणि चिमटीत हळद असेल। त्याच्यानंतर तुम्हाला ओम बृहस्पतेय नमः हा मंत्र म्हणायचा। त्याच्या खाली ओम क्लीम बृहस्पतेय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।
इतकं म्हणून झालं की चिमटीत घेतलेली हळद जी आहे ती त्या पाण्यामध्ये टाकून द्यायची. पुन्हा दुसरी हळद थोडीशी घ्यायची, हात असाच ठेवून द्यायचा, हा हात काढायचा नाही, फक्त हळद टाकतानाच काढायचा. पुन्हा ओम बृहस्पतये नमः, ओम क्लीम बृहस्पतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुन्हा हा मंत्र म्हटला, चिमूटभर हळद घालायची. पुन्हा हळद घ्यायची या बोटांमध्ये, हा हात असाच ठेवायचा. ओम बृहस्पतये नमः, ओम क्लीम बृहस्पतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मंत्र म्हटलात की हळद अर्पण करायची. पुन्हा चौथ्या वेळेस ओम बृहस्पतये नमः, ओम क्लीम बृहस्पतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुन्हा हळद अर्पण करायची. असं 21 वेळा करायचं. 21 वेळा चिमटीने थोडी थोडी हळद त्याच्यामध्ये अर्पण करायची आणि 21 वेळा तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहेत. ठीक आहे, मंत्र म्हणून झाला, सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर हा जो पाण्याने भरलेला ग्लास आहे, आता जर तुम्ही देवघराच्या समोर केलेला असेल हा उपाय तर देवघराच्या समोरच हा ग्लास ठेवून द्या. जर तुम्ही ईशान्य कोपऱ्याला केलेला असेल तर घरातल्या ईशान्य कोपऱ्यालाच हा ग्लास ठेवून द्या. त्याच्यानंतर रात्री तुम्ही झोपू शकतात. सकाळी जेव्हा तुम्ही उठल्यानंतर हा ग्लास तिथून उचलायचा आहे. यातील थोडंसं पाणी अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्याने स्नान करायचं आहे. घरात 5 व्यक्ती आहेत, 10 व्यक्ती आहेत, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यात एक थेंबर किंवा 1 चमचाभर पाणी घाला प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आणि सगळ्या व्यक्तींना त्या पाण्याने स्नान करायला लावा. अर्थातच ज्यांचा विश्वास असेल त्यांना, ज्यांचा विश्वास नसेल त्यांच्या उगाचच मागं लागू नका. फक्त स्वतःच्याच अंघोळीच्या पाण्यात घातलं तरीही चालेल आणि या पाण्याने स्नान करायचं आहे. करून झालं की त्याच्यानंतर जे पाणी शिल्लक राहील, लक्षात ठेवा हे हळदीचं रात्री अभिमंत्रित केलेलं हा भगवान श्री विष्णूंचा सर्वात सिद्ध मंत्र तुम्ही म्हटलेला आहात. हे मंत्र 21 वेळा मंत्र म्हणून जेव्हा तुम्ही पाणी सिद्ध कराल तेव्हा ते पाणी नसेल, ॲक्च्युली ते तीर्थ बनेल. हे जे तीर्थ अंघोळीच्या पाण्यात घालाल त्या अंघोळीच्या पाण्याने जेव्हा तुम्ही स्वच्छ स्नान कराल तेव्हा तुमचं संपूर्ण शरीर पवित्र होईल, बाधा आजारपण नष्ट होईल, कोणाची काही नजर लागलेली असेल त्यातून मुक्तता होईल आणि राहिलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला स्नान केल्यानंतर, स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर तुळशी मातेला अर्पण करायचे. बघा, तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते. एकादशीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे विशेष आहे. आपल्याला प्रत्यक्ष रूपाने भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचणं शक्य नसते. आपण तुळशीच्या माध्यमातून तिथे केलेल्या सेवांनी आपली इच्छा, आपली सेवा ही भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचवत असतो. जेव्हा आज एकादशीच्या दिवशी रात्री तुम्ही तीर्थ अभिमंत्रित कराल, म्हणजे पाणी अभिमंत्रित कराल, हे मंत्र म्हणाल, जेव्हा तुम्ही रात्रभर हे पाणी ईशान्य किंवा देवघरात तुम्ही जेव्हा ठेवाल तेव्हा त्यात एक शक्ती निर्माण होईल. खरं तर या मंत्रानेच त्याच्यामध्ये एक शक्ती, एक ऊर्जा निर्माण होईल. हे ऊर्जा निर्माण झालेल्या पाण्याने तुम्ही स्नान कराल तेव्हा तुमचं शरीर शुद्ध होईल आणि जेव्हा तुम्ही हे पाणी म्हणजे हे तीर्थ तुळशी मातेला अर्पण कराल तिथेच तुमची सेवा सिद्ध होऊन जाईल. तुमची इच्छा, तुमची सेवा, आज रात्री केलेली जी काही तुमची सेवा आहे ती आपल्या भगवान श्री विष्णूंपर्यंत सकाळी पोहोचली जाईल, कारण हे तीर्थ तुम्ही तुळशीला अर्पण कराल. या उपायाने अखंड तुमच्या घरात भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त राहील, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, आलेल्या प्रत्येक कामात मार्ग लागत जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय नक्कीच करा.